नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष। नमस्कार, रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आरजे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये। मित्रांनो, आजचे व्यक्तिविशेष आहे CV रमण अर्थात चंद्रशेखर वेंकट रामन। हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते। CV रमण यांचा जन्म तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे 7 नोव्हेंबर 1888 मध्ये झाला। त्यांचे शिक्षण चेन्नई येथे झाले। त्यांनी कोलकाता विद्यापीठात 1917 ते 1933 दरम्यान भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले। रामन हे काही काळ बेंगलोरमध्येही होते। 1947 साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले। रमण यांचे 6 मे 1907 रोजी लोकासुंदरी अम्मल यांच्याबरोबर लग्न झाले होते। त्यांना चंद्रशेखर आणि रेडिओ खगोलशास्त्रज्ञ राधाकृष्णन हे 2 पुत्र होते। रमण हे चंद्रशेखर सुब्रमण्यम यांचे काका होते। त्यांना 1931 मध्ये चंद्रशेखर मर्यादेच्या शोधासाठी, चंद्रशेखर लिमिटसाठी आणि तारकीय उत्क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या अणुप्रक्रियेवर त्यांनी केलेल्या त्यानंतरच्या कार्यासाठी भौतिकशास्त्रात नोबेल पुरस्कार 1983 साली मिळाला होता। CV रामन यांनी आयुष्यभर दगड व अन्य खनिज पदार्थांचे विस्तृत वैयक्तिक संग्रह जमा केला होता आणि या खजिन्यांच्या प्रकाश विकिरणाचा गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना देशभरातून विदेशातून काही साहित्य भेट म्हणून मिळाले होते। नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी CV रामन अनेकदा आपल्याजवळ स्पेक्ट्रोस्कोप घेऊन जात। त्यांच्या रामन परिणाम या शोधासाठी ते ओळखले जातात। 1930 चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन यांना मिळाले होते। चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो। याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकाला प्रसिद्धीसाठी पाठवला होता। त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आणि किताबदारी व्यक्ती म्हणून 1929 मध्ये रामन यांना रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवडले गेले होते। 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक, तसेच 1941 मध्ये फ्रँकलिन पदक, 1954 मध्ये भारतरत्न पुरस्कार, 1957 मध्ये लेनिन शांतता पुरस्कार, 1998 मध्ये अमेरिकन केमिकल सोसायटी आणि इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स यांनी CV रामन यांच्या आविष्कारावर आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक केमिकल लँडमार्क म्हणून शिक्कामोर्तब केले होते। तर CV रामन यांच्या नावाने रॅन्चो म्हणजेच रिसर्च अँड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन या नावाची पुण्याची संस्था 2011 सालापासून दरवर्षी डिसेंबरमध्ये CV रामन पुरस्कार देत असते। आदित्य आशुतोष जोशी, ध्रुवीन व्यास, गोपाळ गढवी, प्राची दुबळे, सुधीर पालीवाला, रमेश बोतालजी हे CV रामन या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत। ऑक्टोबर 1970च्या शेवटी रमण त्यांच्या प्रयोगशाळेत कोसळले। त्यांना रुग्णालयात लगेच हलवण्यात आले होते आणि डॉक्टरांनी त्यांना 4 दिवस जगण्याची मुदत दिली होती। ते वाचले आणि काही दिवसांनी त्यांनी रुग्णालयात राहण्यास नकार दिला, कारण त्यांनी त्यांच्या अनुयायांनी वेढलेल्या त्यांच्या संस्थेच्या बागेमध्ये मृत्यू येणे पसंत केले। रमण यांच्या मृत्यूच्या 2 दिवस आधी त्यांनी आपल्या एका माजी विद्यार्थ्यास सांगितले, अकादमीच्या नियतकालिकांना मरण येऊ देऊ नका, ते देशात विज्ञानाच्या गुणवत्तेचे संवेदनशील संकेतक आहेत।
ती संध्याकाळ रमण यांनी आपल्या संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाशी भेट घेण्यात आणि त्यांच्याबरोबर संस्थेच्या व्यवस्थापनासंबंधी कार्यवाहीबद्दल चर्चा करण्यात घालवली. 21 नोव्हेंबर 2017च्या रात्रीनंतर रमण यांच्या दुसऱ्या दिवशी पहाटे नैसर्गिक कारणांमुळे निधन झाले. पंडित विद्यासागर यांनी सर सी.व्ही. रामन यांच्यावरती भारतीय वैज्ञानिक सर सी.व्ही. रामन अशा पद्धतीचे एक लोकप्रिय पुस्तक लिहिले आहेत. मित्रांनो, हे होते व्यक्तिविशेष सर सी.व्ही. रामन. अशाच आणखी व्यक्तिविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली